त्यांनी आपलं उद्बोधन करावं। चंद्रपूर लिंक पाठवली जरा काय बोलतोय की धमकी देतोय? हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने अथाजींनी आपले प्रेरणादायी व परखड विचार मांडले ते सन्मान्य मुरलीधर महाराज, उपस्थित असलेले माझे सर्व हिंदुत्ववादी सहकारी, उपस्थित असलेले सर्व हिंदू माता भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आज आपल्या चंद्रपूर शहरामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे। याच्या अगोदर एक भव्य अशी बाईक रॅली झाली आणि शहराच्या कानोकोपऱ्यामध्ये सगळं काय अतिशय भगवमय दिसत होतं आणि प्रत्येकाच्या तोंडावर जय श्रीराम सोडून काहीच ऐकायला मिळत नव्हतं। आणि आता या भव्य अशा हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे। या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने माझ्या अगोदर मुरलीधर महाराजांनी असंख्य महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे। मी आज जो आलेलो आहे, जी का माहिती कानावर आली, आज मी जे आपल्या समोर उपस्थित आहे तो महाराष्ट्र सरकारमधला एक मंत्री म्हणून मी आपल्याशी बोलतोय। महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेला आहे आणि आज ह्या आपल्या चंद्रपूरमध्ये किंवा आजूबाजूच्या काही जिल्ह्यामध्ये जे काही ह्या जिहाद्यांच्या आणि हिरव्या सापांची काय वळवळ सुरू आहे, त्या सगळ्या जणांना कळलं पाहिजे की आता या महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलंय आणि म्हणून तुमची हे जे काही लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आमच्या गौमाताकडे वाकड्या नजरेने जे तुम्ही पाहताय, ही तुमची वेळेत अगर वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला शोधून शोधून आम्ही आतमध्ये टाकू, हे इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहे। ही काय मोर्चा काढण्याची वेळ नाही। आता काय प्रशासनाला इशारे द्यायची पण गरज नाही, पोलिसांकडून मागणी करायची पण गरज नाही, कारण आम्ही सगळेच्या सगळे हिंदुत्वादी विचाराचे जे लोक आहोत। आज आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत, राज्याचे मुख्यमंत्री हे कडवट हिंदुत्वादी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिथे राज्याचं नेतृत्व करतायत। आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून, बाळासाहेबांचे कडवट सैनिक म्हणून आज त्या सरकारचं नेतृत्व ते पण करतात। आज तुमच्यासारख्या असंख्य हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचं प्रतिनिधी म्हणून आज आम्ही सरकारमध्ये बसलोय आणि म्हणून हे आम्ही सगळे सरकारमध्ये बसले असल्यामुळे आज हिंदू समाजाची अपेक्षा फार वाढलेली आहे। जेव्हा विरोधात होतो तेव्हा आंदोलन व्हायची, मोर्चे निघायचे, आम्ही टोकाचे इशारे द्यायचो, पण आता तर सरकारमध्ये आता सगळी यंत्रणा आमच्या हातात आहे। कोण कुठे वळवळ करतंय, कोण कोणाची दाढी कुरवळतोय, कोण कोणाची अवेळीची बिर्याणी खातंय, तर त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो। गिरणारच नाही, हे करत निघणार नाही। म्हणून उगाच आम्ही सरकारमध्ये असताना
लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या नावाने आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका आणि नाटकं जी सुरू आहेत ते तुम्ही वेळेत अगर ह्या दाढीवाल्यांनी बंद केली नाही तर तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाही अशी अवस्था करून टाक फार वळवळ सुरू आहे। एक या माझ्या एक हिंदू बहिणीचा लव्ह जिहादच्या निमित्ताने एक व्हिडिओ माझ्या समोर आला। निषाद तिचं आडनाव आहे, पूर्ण नाव घेणार नाही, निषाद नाव आहे, आडनाव आहे, तिचा व्हिडिओ आला। बिचारीचं वय काय, कसा तिचं आयुष्य खराब केलं जात आहे, काय ती त्या व्हिडिओमध्ये बोलते, तो कोण जिहादी मानसिकताचा नालायक, तिच्या काय तिला प्रेमात काय पाडतो आणि मग तिच्याशी जे काय संबंध ठेवल्यानंतर तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू होते आणि ती जेव्हा नाही बोलायला लागते तेव्हा तुला तुझे अश्लील व्हिडिओ मी बाहेर काढेन अशी नाटकं तो करायला सुरू करतो। मी पोलीस बांधवांना सांगेन, डिपार्टमेंटला सांगेन, माहिती तुमच्याकडे आहे किंवा आम्ही पाठवून देऊ। मला 48 तासामध्ये जोपर्यंत आमची पाठ फिरत नाही तो नालायकाला तुम्ही अगर जेलमध्ये टाकलं नाही तर मग पुढची चर्चा मी आणि तुम्ही आपसात करू काय करायची आहे। ही नाटकं चालणार नाही। आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे काही जिहादी मानसिकतेचे कार्टे आहेत त्यांना आमच्या राज्यामध्ये ठाण नाही। ते लोकांना इथे जागा द्यायची नाही। हे गप्प बसारे जरा, हे पुढे बघ, तू मागे बघतोय म्हणून सगळे मागे बघताय। हे जे काय जिहादी जे काय वळवळ करतायत ते लोकांना एकदाच कळलं पाहिजे की सगळे हिंदुत्वाचे बाप आता सरकारमध्ये बसले। कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला अगर वाकड्या नजरेने पाहिलं तुम्ही तर आमचे पोलीस जो करतील ते करतील आणि चुकल अगर तुम्हाला बेल भेटली तर मी दरवाजावर उभं राहील तुमचा कार्यक्रम करण्याचा। उगाच वळवळ आमच्या राज्यामध्ये आता करायची नाही। जे काही तुम्हाला प्रेम प्रकरण करायचे करा, आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसणाऱ्यापैकी नाही आहोत, पण प्रेमाच्या नावाने हिंदू बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा, जोर जबरदस्ती करायची, तिला मारून टाकायचं, तिचं आयुष्य खराब करायचं, ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही। थोडा वेळ थांबा तुम्ही। आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू। नाही वळवळ करायला देणाऱ्या हिरव्या सापांना खूप मजा मारली तुम्ही लोकांनी महाविकास आघाडीच्या टायमात। सगळे अब्बा होते तुमचे सगळे सरकारमध्ये तेव्हा, सगळे नाटकं होते, पाकिस्तान जिंदाबाद बोले होते तेव्हा महाविकास आघाडीच्या टायमात। आता नाही, आता मस्ती करायची नाही। अहो धक्कादायक प्रकार विषय, प्रशासनाला मी सांगेन जरा डोळे उघडा। तुमच्या चंद्रपूर शहरामध्ये तर 22 लँड जिहादचे प्रकरण मला माहिती आहेत, 22। कसे आहे तिकडे लँड जिहादचे विषय, कोण संरक्षण देत आहे, कशाला संरक्षण दिलं जात आहे। लँड जिहाद करून आमच्या हिंदू समाजाची जमीन व्यापायची, तिथे ते उगाचे थडगे उभे करायचे आणि मग अवेळी शुक्रवारी ह्यांचे गॅस सिलेंडर वरती येणार। कशाला सहन करायचं? तुम्हाला बांधायचं तुमच्या अधिकृत जागा घ्या, पैसे खर्च करा आणि मग काय बांधायचं तिथे बांधा। काय बांधायचंय तर सगळे काही सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला नाक मरडायचंय, सगळ्या काही सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला तुमचे पीर बाबा तिथे आणायचे। दुसऱ्यांना जागा भेटत नाही त्या पीर बाबांना तिथे। मी तसं पण तुम्हाला सांगतो, हे पीर बाबांना ना ह्यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना तो पण ह्या यांच्या पीर बाबांना तो हे लोकांना मोजत नाही। तर आम्ही कशाला मोजायचं? तुमच्या आपसात भांडून काय आपसात मरायचं तर मरा, आम्हाला काय पडलेलं आहे?
मग तुमचे लाड आम्ही करण्यासाठी हे सरकार नाही. आम्हाला गरज नाही उगाच लांबून चालेल, उगाच कोणाच्या मांडीवर बसून आम्हाला कोणाचीही उगाचे लाड करायचे नाही. जो कायदा जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच दुसऱ्या समाजाला लागेल असा सरळ स्पष्ट नियम आमच्या सरकारच्या काळात आहे. हे जे काही सर्व धर्म भावाचा जो टेप रेकॉर्डर आहे ना तो वाजवा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये लावून. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचंच पहिलं हित बघितलं जाणार आणि मग बाकीच्या लोकांना मोजलं जाणार असा सरळ स्पष्ट नियम आमच्याकडे स्पष्ट नियम आहे. म्हणून उगाच त्यांचे लोकांचे लाड जे जे काही 22 प्रकरण आहेत माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना सांगेन त्या प्रशासनाच्या मागे लागा. कोण काम करत नाही त्याचं फक्त नाव माझ्याकडे आणून द्या, मग पुढचा कार्यक्रम माझा आहे. फक्त माझ्याकडे नाव आणून द्या. मलाही बघायचं आहे की आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कोणाला बिर्याणी जास्त आवडते. मग आमच्याकडे पण मिळते मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, कव्वा बिर्याणी सगळं भेटेल. मग बघू काय करायचं आहे ते. मग उगाच हे सगळी नाटकं करायची नाही. अहो काय गौण सत्या या आपल्या तुमच्या वडी आणि पंढरवाडा आपला पांढरवाडा इथे बाजूला यवतमाळमध्ये आजूबाजूला तुमच्या इथे आमचे गौरक्षक खूप आले असतील. विचारा त्यांना गौहत्या आज पण चालू आहेत का? कत्तलखाने आजूबाजूला आहेत का? विचारा जरा त्याला. आमच्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गौमाताकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही ही अशी स्पष्ट आमच्या लोकांची भूमिका आहे. आणि आम्ही अधिकाऱ्यांना एवढंच सांगतोय, फक्त एवढ्या साधे सूचना आहे. काय तुम्हा लोकांच्या विरोधात बोलायचं नाही, काय तुमच्या काय कॉलर करायची नाही. फक्त एक साधे फक्त तुम्हाला वाचून दाखवायचं. 2014 ते 19 मध्ये जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी त्या 5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गौवंश हत्या कायदा आणला की नाही? पत्रकार मित्र सांगते आणला की नाही? तर त्या कायद्याचे मसुदा किंवा त्याचा GR माझ्याकडे हातात आहे. काही अधिकाऱ्यांना अगर हा GR वाचायला येत नसेल तर चष्मा मी पाठवतो, पण वाचा. या काय लिहिलंय GR मध्ये? भारतीय राज्य घटनेच्या कलम 48 मधील मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र शासनाने 1976च्या प्राणी रक्षण कायदा राज्यात लागू केला. सदर कायद्यान्वये महाराष्ट्र राज्यात गाय व वासरू यांच्या कत्तलीस प्रतिबंध होता. महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा विधेयक 1995 महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जुलै 1995 साली मंजूर करण्यात आले व 1996 मध्ये ह्याला माननीय राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते. आता 95 मध्ये तेव्हा पण शिवसेना भाजपचं सरकार होतं. आता सदर विधेयकास माननीय राष्ट्रपती यांची मान्यता प्राप्त झालेली असून दिनांक 4 मार्च 2015 पासून राज्यात हे ऐकून घ्यावं सगळ्या अधिकाऱ्यांनी यावं व्यवस्थित. दिनांक 4 मार्च 2015 पासून राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदी सुधारणा कायदा लागू करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व संबंधितांना सदर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सरळ स्पष्ट आदेश आमच्या राज्यात आहे. तरी पण आमच्या राज्यपालांचा आदेश आहे, सरकारने GR काढलेला आहे, नोटिफिकेशन काढलं आहे, तरी पण हे काय कुठे ना कुठे तरी मोहल्ल्यामध्ये बसलेले हे जे काही हिरवे साप आहेत ते आमच्या राज्यपालांपेक्षा काय मोठे झालेले आहेत का? त्यांचे लाड आम्ही आमच्या सरकारपेक्षा जास्त करायचे का?
4 पॅकेट तुम्हाला बिर्याणी कोणाला पोचवतात म्हणून आमच्या राज्यात असलेला हा कायदा तुम्ही तोडण्याची हिंमत करता का? म्हणून त्या त्या अधिकाऱ्यांना ज्यांना हे कायदा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, आमच्या पोलीस खात्याला आवर्जून सांगतो, तुमच्या खात्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आम्ही कुठल्याही खात्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही. आम्हाला एवढंच म्हणणं आहे, हा जो काय कायदा आहे ना, त्या कायद्याची 100% अंमलबजावणी यापुढे आमच्या राज्यामध्ये तुम्हाला करायलाच लागेल, अशी स्पष्ट भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे. आणि जो अधिकारी हा असलेला कायदा मोडण्यामध्ये कोणालाही मदत करायचं असेल, त्याची फक्त माहिती आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणून मला द्या. फक्त द्या तुम्ही, बाकी काहीच त्रास घेऊ नका, अंगाला काय लावून घेऊ नका. मग पुढे कोणाकोणाला कसा त्रास होतो हे तुमचाच तुम्ही अनुभव घ्या. पण आमच्या राज्यामध्ये कुठल्याही गायचं कत्तल आम्ही सहन करणार नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एवढी स्पष्ट भूमिका आहे. आमच्या राज्यामध्ये कायदा पाळा, कायद्यानुसार आमचं राज्य चालतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय संविधानाच्या अनुसार आमचा कायदा चालतो. हा काय पाकिस्तान आणि बांगलादेशमधले शरिया कायदा आमच्याकडे लागू नाही आहे. तो तुमच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये आहे, आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये लागू नाही आहे. हे लक्षात ठेवा, कुठेतरी कोरून ठेवा हातावर, गजनी झाला असाल तर. आणि समजून घ्या हा विषय, हे सगळे विषय परत परत आम्हाला सांगायला लागता कामा नये. आमच्या राज्यामध्ये फक्त कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अहो काय ते गाईचे काही व्हिडिओ मला मुद्दामून काल कोणी पाठवले, यवतमाळच्या वडीचे आणि अन्य भागाचे, अशा ढीक पडलेल्या गाईंच्या. आपली आई आहे ना ती, घरातल्या आई बरोबर असं कोण केलं तर चालतं का? जे कोण अधिकारी आहेत ते ह्याला डोळे झाक करतात, असं कोण आपल्या घरातल्या कोण मातेबरोबर केलं तर तुम्हाला हजम होणार, तुम्हाला झोप लागणार का? याचा प्रश्न तुम्ही स्वतः एक दुसऱ्याला पहिला विचारा. अरे ज्या गाईची आपण पूजा करतो, तिला आई मानतो, त्या आई बरोबर अशा तिच्या मुंडी कापून तिच्या ढीक रचला गेला असेल आणि हे हिरवे साहेब त्याच्यावर पोट भरत असतील, तर प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मग आम्हाला वराह जयंती आयोजित करायला लागेल, हे लक्षात ठेवा. आमच्याकडे पण रामबाण उपाय आहे, आम्हाला पण माहिती आहे तुम्ही कशाने तुम्हाला भीती वाटते. आणि एकदा त्या वराह जयंतीकडे तुम्ही चेहरा बघितलात ना, पुरा दिवस मस्जिदीकडे पण जाऊ शकणार नाही, अशी वाईट अवस्था तुमची आहे. आम्हाला माहिती आहे कुठली गोष्टी रसा आहे. म्हणून उगाच आम्हाला वराह जयंती 365 दिवस साजरी करायला लावू नका. आमची तयारी आहे, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मिरवणूक काढू. आणि आमचं सरकार आहे, आता परवानगी कोण देणार नाही आम्हाला, घरात आणून देतील परवानगी, घरी येऊन देतील. घ्या काढा, हा जरा बघा, लवकर काढा, पहिले दिवसभर काढा, काय हरकत नाही, फिरवा डुक्कर फिरवा, काय हरकत काय. मग काय होणार? तोच कायदा तुमच्या धर्मासंदर्भात लावला, तुम्हाला आवडेल? मग तुम्ही मोठ्या तक्रारी करता, मग माझ्या नावाने मोठ्या शिव्या देत बसता. हे नितेश राणे झैल उगलता, अरे तू आमच्या धर्माच्याकडे तुम्ही अगर वाकड्या नजरेने पाहत असाल तर मग काय तुमची आरती घालू, तुमच्या काय प्रेमात पडू? थोडे आहेत प्रेमात पडण्यासारखे, हे कळत पण नाही. अब्दुल काय की असलम काय हे पण कळत नाही बाबा, तर आम्ही कोणाच्या पडायचं? म्हणून उगाचीच काय मस्ती जी काय चालू आहे ना या गौहत्येच्या निमित्ताने बंद करा. सगळी माहिती आहे माझ्याकडे, व्हिडिओ सकट सगळे विषय आहेत. पत्रकार बांधव चांगल्या स्टोरी करून आमच्याकडे पाठवतात माहिती, त्या माहितीनुसार कारवाई होते. पण आम्हाला असं राज्य अपेक्षित नाही आहे. आम्ही सत्तेमध्ये आहोत, या राज्य सरकारला सत्तेमध्ये आणण्यासाठी हिंदू समाजाने फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद उभी केली आहे. आज आम्ही जे मंत्री झालोय ना, फक्त हिंदू समाजामुळे आहे, ही आमची सरळ स्पष्ट भावना आहे. म्हणून आमच्या राज्यामध्ये हिंदूंना सुरक्षित ठेवणं, हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं हे आमच्या सरकारची प्राथमिकता. एक लक्षात ठेवा, बाकी कोणाचे लाड करण्याची काय गरज नाही आम्हाला, काय गरज नाही.
आम्ही बघितलं मतदानाच्या दिवशी कसे ढीक बाहेर निघत होते, काय फायदा झाला नाही. सत्तेमध्ये आम्ही झालो, काय झालं. माझ्या इथे तो मोठे सांगायचे, अरे हम सरकार में आएंगे तो नीतीश राणे को 100 दिन में जेल के अंदर डालेंगे. अभी नीतीश राणे क्या करेगा, फिर तुमको बाहर रखेगा. या तो तुम या तो मैं बच गया, अभी तुमको अंदर जाना है. कसं आहे, सरळ स्पष्ट आहे. कारण का तुम्ही आला असतात तर मी आतमध्ये असतो, आता मी बाहेर आहे, तू आतमध्ये बस. आतमध्ये 5 वेळा बोंगे वाजवत कोण नाही ऐकणार. बोंग्या संदर्भात पण हल्लीमध्ये हायकोर्टचं काय जजमेंट आली आहे. पोलीस बांधवांना डिपार्टमेंटला सांगीन आवर्जून वाचा, किंवा असले तर पोलीस स्टेशनच्या बाहेर फलक लावून टाका जजमेंटचा. सरळ स्पष्ट लिहिलं आहे. पहिल्या भोंगे 5 वेळा वाजत कुठे वाजत असतील तर पहिलं वॉर्निंग द्या. वॉर्निंग द्या, त्यानंतर हे सुधारले नाहीत ते तर सुधारणारच नाही, नालायक आहेत सगळे ते सगळे. सुधारले नाही तर बोंगे काढून टाका आणि या लोकांवर कारवाई करा. सरळ स्पष्ट हायकोर्टचा नियम आहे. म्हणूनच तर चंद्रपूरला आलो आहे ना. उगाच मला ती मोठी जीप दिली नव्हती. हिंदूंचा गब्बर असाच फिरतो. मग वाटलं पाहिजे कशा वेळा एक आतमध्ये जात होते. म्हणून आपल्याला सांगतो, हे सगळे आज सरकार म्हणून तुमच्याशी बोलायला आलोय. काही चिंता करू नका. आता काय आंदोलन बिंदोलन, आता काय मोर्चे बिरचे काढण्याचा काही तापत पडू नका. आमच्याकडे फक्त माहिती पोचवा. आम्हालाही प्रशासनाला आजमायचं. आम्ही कायद्यानुसार बोलतोय. कोणाला बेकायदेशीर गोष्टी बिलकुल करायला सांगत नाही. गरज नाही राज्यामध्ये. नियम तर बिलकुल तोडू नका, पण जे नियम लावून दिलेले आहेत ते नियम फक्त पाळावे. आमचं एवढंच म्हणणं. कायदा जसा आम्हाला लागतो तसा त्यांनाही लागतो. आमच्या नवरात्री आणि आमचे गणेश चतुर्थीचे सगळे रामनवमीचे कसे सगळे मिरवणुका 10 वाजता आम्हाला बंद करायला लावतात. एक सगळे असले तर लाऊडस्पीकर जप्त करून घेऊन जातात की नाही. कोणाला वाजायला देतात त्या 12 पर्यंत. मग हे काय जे बोंगे 5-5 वाजतात यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे का रे. त्याच्यामध्ये ह्यांना आपलं बाप कोण आहे ते पण माहित नसतं. कोण कोणाकडून काढलं हे माहित नाही. त्यांना असं टोकन नंबर द्यायला लागत असेल. ही यांची नाटकं आणि आम्हाला सांगतात. म्हणून या राज्यामध्ये कोणीही नियम तोडण्याची हिंमत करू नये. प्रत्येकाने नियमानुसार चालावं. जे नियम कायदे लावून दिलेले आहेत. आणि बघा त्या बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या सगळ्या नालायकांना कसं बिळातून बाहेर काढून ठेचण्याचं काम आमचे देवाभाऊ करतायत तिकडे. एकाला सोडणार नाही, औषधाला सोडणार नाही. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शब्द देतो. सगळ्या जणांची सगळी घाण पाठवून देणार आम्ही बांगलादेशकडे. निकाल जाऊ सब सगळी घाण पाठवून दे तिकडे. डम्पिंग ग्राउंड कशी असते ती घाण आहे तिथे. कुठली एक घाण नको आमच्या इथे. तुमच्या चंद्रपूरमध्ये कुठल्याही बिळामध्ये अगर कोण लपले असतील, ऐका माझं भाषण ऐकत असतील कुठेतरी पोंग्यामध्ये बसून, आता तुमच्या बॅग पॅक करायला सुरू करा. पाकिस्तानमध्ये आपल्याला फोन करा, अरे आने के लिए पैसा तो भेज, उसके लिए भी पैसा नहीं, इधर से भागना पडेगा. म्हणून ही सगळी जी नाटकं राज्य सरकार म्हणून अधिकारवाल्यांनी तुम्हाला सांगतोय, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. देशात आणि राज्यात आमच्या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान हिंदुत्वादी म्हणून आमच्या हिंदू राष्ट्राचं नेतृत्व ते करतायत नरेंद्र मोदी साहेब. आणि आमच्या इथे देवेंद्र फडणवीस साहेब आमचं महाराष्ट्र हिंदुत्वादी सरकार म्हणून इथे चालवतायत. हिंदूंनी काही काळजी करू नका, कुठलीही चिंता करू नका. माता भगिनींना सांगेन, हे कोणी वेडे वाकडे तुमच्याकडे शाहरुख खान, सलमान खान कोणी येत असतील ना, त्यांच्याकडे त्यांना पाठवा जरा माझ्याकडे. त्याला भाई तेरे को बोला है, पाठवा एकदा माझ्याकडे. नाटकं करत असेल ना, तुम्हाला त्रास देत असेल ना, हिंदू बहिणींना सांगेन त्याला गोड बोलून फक्त माझ्याकडे घेऊन ये फिरण्याच्या नावाने. मग तुला परत सुखरूप घरी पाठवेन आणि त्याला त्याच्या पाठवून देईन कुठे पाठवायला. म्हणून आपल्याला सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. उद्या मला आता इथून डायरेक्ट फ्लाईट पकडून सिंधुदुर्गात जायचं आहे. तुमचा
हा नितेश राणे आता जरा मंत्री झालाय, पालकमंत्री झालाय, थोडी कॉलर टाईट झाली आहे आपली. उद्या पहिली जिल्हा नियोजन बैठक आहे पालकमंत्री म्हणून, वेळेत पोचायला लागेल. कारण का आमचे हेडमास्टर राणेसाहेबच बाजूला बसलेले आहेत. तिथे वेळेत गेलो नाही तर उगाच आपलाच कार्यक्रम होऊन जाईल त्या निमित्त. म्हणून जेवढ्या जरा तुम्हाला आजच्या निमित्ताने फक्त ह्या गोष्टीचा विश्वास देण्यासाठी आलेला. माझ्या चंद्रपूरच्या हिंदू समाजाला सांगतोय, कुठल्याही बाबतीची चिंता करू नका. प्रशासन असेल, कोणी अन्य कोणी असेल, सगळेच काय वाईट नसतात अधिकारी म्हणून, पण 2-4 असतात अब्दुल के दिवाने. त्यांची नावं द्या आमच्याकडे. आम्ही हा इथे बसलेलो, सरकारमध्ये बसतोय, मंत्रालयामध्ये. आज तिरंगा झेंडा निश्चित आहे, पण त्याच्याही पेक्षा उंच तुमचा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतोय, एक लक्षात ठेवा. त्या मंत्रालयावरचा भगवा झेंडा, त्या मंत्रालयावरचा भगवा ध्वज हा प्रत्येक हिंदूचा आहे. आणि म्हणून हिंदूंनी आमच्या राज्यामध्ये सुरक्षितच राहिलं पाहिजे. कुठलाही गौहत्या, गौमातेकडे पण वाकडा नजरेने पाहत असेल, त्याचा फक्त माहिती आमच्याकडे तुम्ही पोचवा आणि बाकी तुम्ही सुखरूप घरी जाऊन झोपा. त्याची झोप उडवण्याचं काम हा तुमचा नितेश राणे करेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो. म्हणून परत एकदा या धर्मसभेच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी मुद्दामून तुम्हाला सांगायला आलो. आपल्याला काय पेटवा पेटवीचं राजकारण करायचं नाही, पण हिंदू धर्म म्हणून अगर तुम्ही आम्हाला संपवायलाच निघाला असाल, आम्हाला आव्हानं द्यायला असाल, तुमचे जे काही मनसुबे आहेत या जिहाद्यांचे, ते 2047ला हा आमचा देश ह्याला पण इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे आणि म्हणून हे जिहादी वळवळ 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 करतायत. आपण हिंदू म्हणून जागृत राहिलो पाहिजे. हिंदू म्हणून आपण कट्टर राहिलोच पाहिजे. हे लोक अगर 24 तास सकाळ पहिल्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अगर आपल्या धर्माबद्दल विचार करतात, आपल्या इस्लामबद्दल विचार करतात, आपल्या कुराणबद्दल विचार करतात, मग आपण 9 ते 5 फक्त थांबता कामा नये. आपला श्वास असला पाहिजे. करा नोकरी धंदा, श्रीमंत व्हा, कोणाला काय हरकत नाही, पण सर्वात पहिले तुम्ही हिंदू आहात हे कधी तुम्ही विसरू नका. मी जे काय तुमच्या समोर बोलतोय, मंत्री आमदार आहे अशी नंतर, पहिलं हिंदू म्हणून तुमच्याशी आज भेटायला आणि बोलायला आलेलो आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हिंदू म्हणून आपल्या धर्माला सुरक्षित ठेवणं, धर्माला कवच म्हणून आपण सगळेजण पुढे असलो पाहिजे. फक्त हिंदुत्वादी कार्यकर्ते त्यासाठी नको, पण प्रत्येक हिंदूने माझ्या धर्माला सुरक्षित ठेवणं हे माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे, हा माझा श्वास आहे, असं म्हणून आपलं आयुष्य ज्या दिवशी तुम्ही जगाल, मी तुम्हाला सांगतो, एक हिरवा साप तुम्हाला महाराष्ट्रात आणि तुमच्या चंद्रपूरवर दिसणार नाही. तसे बघा संख्येने आपण किती जास्त आहोत. एक तर फक्त शिंक मारली बघा एवढे जमलेले आहे. कधी सगळेच्या सगळे बाहेर निघाले तर हे एवढे ढेकण्याचं काय होणार आहे तर विचार करा कधी. म्हणून आपल्या सगळ्यांना जाता जाता एक हिंदू म्हणून तुम्हाला विश्वास देतोय. आम्ही सगळे जे मंत्रालयामध्ये बसलोय ते सगळेच्या सगळे तुमच्यासाठी बसलोय, तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी बसलोय. आमच्या हिंदू माता भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघत असेल तर त्यांची फक्त नावं द्या, त्यांचा काय कार्यक्रम करायचा आहे ना हे तुमचं हिंदुत्वादी सरकार निश्चित पद्धतीने करेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आणि म्हणून जाता जाता तुमच्या सगळ्यांकडून जसा आमच्या महाराजांनी जयघोष केला, 2-3दा सांगायला लागलेलं हिंदू, अरे मुठ्ठी वर करा, कसले बघ उगाचा हात गळ्यात बिळ्यात भगवा बिगवा घालतात. एकदा बोला तर ताट आलं पाहिजे यावरती. आता खिशातून मस्तपैकी मोबाईल काढा आणि लाईट ऑन करा सगळेजण. शेवटपर्यंत आलं पाहिजे, नाही तर मोबाईल जप्त करून टाकेल. सगळ्यांनी बाहेर काढा, स्वतःचाच काढा, दुसऱ्याचा काढू नका. सगळ्यांचे नाही निघाले तिथे. बोला